नमस्कार. आज थोडंसं आपल्या आरोग्याबद्दल. आता थंडीचे दिवस आहेत, हात खूप थंड होतात. आपण वारंवार हाताला घर्षण करतो, पण ही सवय खूप चांगली आहे. योगामध्ये हस्तघर्षण करून त्याचे आपल्याला शेक घेणं, जिथे आपल्याला दुखतं आहे तिथे शेक घेणं हे खूप उपयोगी सांगितलं आहे. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. सामान्यपणे आपण अ, दोन्ही हात एकमेकावर घासतो. गरम झाल्यावरती उष्णता जाणवते, थंडी कमी होते. पण कोणाला ज्यात चक्कर वगैरे आली तर आपण त्याचे पण हातपाय चोळतो एकदम जोरजोराने, थंड झाले असेल तर असं करतो. ह्याच्याने काय होतं तर ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. जर कुठे ब्लड सर्क्युलेशनमध्ये बाधा होत असेल तर ती हात चोळण्याने बऱ्यापैकी चांगली होते. तर दोन्ही हात जेव्हा आपण एकमेकांना घासायला लागतो तेव्हा ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि शरीराला एनर्जी मिळते आणि त्यामुळे बरं वाटायला लागतं. त्यामुळे जेव्हा पण खूप थकलेला असाल, तुम्ही खूप आता मला काही झेपत नाही, त्याला दोन्ही हात एकमेकांना घासा. थोडेसे डोळे बंद करून डोळ्यावर ठेवा. डोळ्याची आतमध्ये उघडझाप करा. बघा तुम्हाला थोडंसं जो थकावट आलेली असते ती कमी होते. आणि डोळ्यांना ठेवल्याने काय होतं, आपण जेव्हा खूप वाचून किंवा असं काही कधी पण असं आपण जेव्हा अशा पद्धतीने हात घासून जेव्हा हाताची उष्णता आपण डोळ्याला देतो तेव्हा तणाव कमी होतो. आपल्या खूप सतत वाचल्याने, सतत स्क्रीनिंग केल्याने, खूप विचार केल्याने जो एक तणाव निर्माण झालेला असतो तो अशा पद्धतीने खूप थकल्यावर काम करून आणि आपली दृष्टीसुद्धा चांगली राहते, डोळ्याला चमक राहते. दुसरं मी मगाशीच म्हणाल्याप्रमाणे तणाव कमी होणं हे खूप त्याच्यासाठी हे खूप गरजेचं आहे. हाताचं घर्षण करणं आणि त्याची जिथे तुम्हाला दुखतं आहे असं वाटतं, जनरली आपल्या जॉईंट्सवर आपल्याला नेहमी दुखतं, खांद्याला, हाताला, मानेकडे. तर जेव्हा वेळ मिळतो तेव्हा हाताला घर्षण करा. हातामध्ये गरमी तुम्हाला जाणवली पाहिजे तितका वेळ हात एकमेकावर घर्षण करा आणि आपल्याच हाताचं आपल्या शरीराला ऊब द्या. त्याने आपलं दुखणंही थांबेल, टेन्शन कमी होईल. जेव्हा डोळ्याला हवं तेव्हा डोळ्याला द्या, तर तणाव कमी होईल. आपण जेव्हा डोळ्यावर देतो तेव्हा लक्षात ठेवा, हात अशा पद्धतीने म्हणजे जरासं अशा पद्धतीने ठेवायचं आणि आतमध्ये डोळे उघडझाप करायचे. असं केल्याने आणि बोटं एकमेकांना चिटकलेली आहे, कमीत कमी जेव्हा डोळे उघडाल तेव्हा डोळ्यावर कमीत कमी उजेड पडेल आणि ह्या पद्धतीने करा. त्याने काय होईल, तुम्हाला खूप बरं वाटायला लागेल. तर हिवाळ्यात तर प्रश्नच नाही, अंगामध्ये गरमी येते, खूप बरं वाटायला लागतं. त्यामुळे ह्या छोट्याशा गोष्टी आहेत. हे थोडंसं तुम्ही हाताचं घर्षण हे ॲक्युप्रेशरमध्ये पण मोजू शकता. ज्यांना जमतं आहे त्यांनी खूप टाळ्या वाजवायला सांगितलं जातं. टाळ्या वाजवूनसुद्धा तुमच्या हातामध्ये ब्लड सर्क्युलेशन सगळे पॉईंट्स आपल्या हातामध्ये सगळ्या प्रकारचे पॉईंट्स आहेत जे आपल्या म्हणजे डोळे, नाक, कान हे सगळेच आहे, हृदय, मधीत किडनी. तर टाळ्या वाजवून झाल्यावर लक्षात ठेवा, हा जो मधला पॉईंट आहे तो दाबला नाही जात, तो तुम्ही अंगठ्याने दाब द्या, तो किडनी पॉईंट आहे. आणि अशा पद्धतीने थोडंसं आपण स्वतःला कुठल्याही पद्धतीने दुसऱ्यावर न अवलंबता, न रासायनिक पदार्थ घेता तणावापासून मुक्त राहू शकतो. बघा, प्रयत्न करा, थोडंसं रासायनिक औषधापासून थोडंसं नॅचरल जगण्याकडे यायचा प्रयत्न करा. सुरुवातीला एवढी वर्ष जर तुम्ही खूप वर्ष जर रासायनिक औषधं भरपूर घेतली असतील तर एकदम उपाय होणार नाही, पण अपाय नक्कीच होणार नाही.
थोडासा तुमच्या मनाची तयारी पण होईल, वेळही चांगला जाईल आणि मनामध्ये हा विश्वास ठेवा की ह्या गोष्टीची नक्की आपल्याला उपयोग होईल. आधीच कशाला करायचं, ह्याने काय होतं, असं करून म्हणू नका. म्हणजे आम्ही तर लहान होतो त्यावेळेला डोळ्यात काय गेलं वगैरे तर असंच रुमाल गरम आपल्या तोंडाने आणि त्याने डोळे हे कर, किती छोट्या छोट्या गोष्टींनी आपण स्वतःला अफुलीत ठेवत होतो, व्यवस्थित ठेवत होतो. खूप आपण आता औषधावर आणि अनेक प्रकारच्या तपासण्यावर स्वतःला इतकं विसंबित केलेलं आहे, इतकं विसंबित केलेलं आहे की आपल्याला ते सगळं केलं नाही तर आपल्याला असं वाटतं की आपण चूक करतोय. पहिल्यांदा अगदी खरंच गरज आहे तिथे की ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत. पण अगदी हागल्या मुतलेल्याला म्हणतो ना तसं खरंच गरज नाही एवढ्या तपासण्या वगैरे करणं. थोडंसं नॅचरल राहायचा प्रयत्न करा. मनापासून खूप हसा, आनंदी राहा. दुसऱ्याचं कौतुक करा चांगल्या गोष्टीचं. उगाचच नका करू. जी चांगली गोष्ट आहे त्याचं नक्की मनापासून कौतुक करा. बघा तुम्ही कौतुक करा, तुम्हालाही त्यातून आनंद मिळत जाईल. नेहमी नावं ठेवायलाच पाहिजे असं थोडी आहे. कधीतरी कौतुक करून पण आनंद घ्या. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल खूप आभारी आहे.